सांगतात. प्रश्न हा पडतो की गेली अनेक वर्ष सुरू असलेला हा सत्याग्रह महाराजांचा आणि आमचा सगळ्यांचा, हा सत्याग्रह जो आहे तो मान्य का केला जात नाही? तर याचं ज्यावेळेस मी उत्तर शोधलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ज्याचा आर्थिक स्वार्थ दडलेला आहे, ज्याचा राजकीय स्वार्थ दडलेला आहे, मग ते महाराष्ट्रातून कुणीही असेल, स्थानिकांमधून कुणीही असेल, अशी लोक जी आहेत जाणीवपूर्वक महाराजांचं हा जो सत्याग्रह, हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करतायत, बदनाम करतायत महाराजांच्या विचारांना आणि महाराजांना आणि या आंदोलनांना. इथे जातीभेदाचा काही प्रश्नच नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगतात. इथे जातीभेदाच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदाय काम करतो. या ठिकाणी प्राचीन लेण्या आहेत. ह्या प्राचीन लेण्या आहेत. त्या लेण्यांमध्ये म्हणजे गुहामध्ये, गाथेमध्ये त्यांना गुहा म्हटलेलं आहे. त्या गुहांमध्ये जे आहे जगद्गुरु संत तुकोबराय जे आहेत त्या ठिकाणी चिंतन मनन आणि नामस्मरण करायचे, तप करायचे. ही म्हणून ही तपभूमी आहे. विठ्ठलाचा साक्षात्कार या ठिकाणी या भामचंद्र डोंगरावरती जगद्गुरूंना झालेला आहे. आता त्या लेण्या आहेत. महाराजांना असं बदनाम केलं की त्या बौद्धकालीन लेण्या आहेत. महाराज फक्त हे आंदोलन बौद्धांना हा डोंगर सोपवतायत किंवा त्या लेण्या सोपवतायत म्हणून संरक्षण करतायत, अशा अफवा आणि असा गैर अपप्रचार जो आहे, ज्यांचा हितसंबंध आर्थिक आणि राजकीय आहे, अशा लोकांनी, अशा महाराजांनी हा पेरला. त्यामुळे सर्वसामान्य जो वारकरी आमचा आहे तो सुद्धा त्याची सुद्धा दिशाभूल करून टाकली आणि आमचे हे महाराज आहे महात्मा जे बदनाम झाला. या ठिकाणी महाराष्ट्राला आवाहन करेन, जातीपाती बघू नका. देश सांभाळा. फार मोठी प्राचीन, फार पवित्र अशी संस्कार परंपरा आपली आहे, संस्कृती आहे. बुद्ध पण आमचाच आहे, तुकोबा पण आमचाच आहे. आम्ही सगळे एकच आहोत. आम्हाला या भूमीचं कसल्याही परिस्थितीमध्ये रक्षण हे करावंच लागेल. मग भामचंद्र असेल, भंडारा असेल, घोराडेश्वर असेल, इंद्रायणी असेल, चंद्रभागा असेल, पैठण असेल किंवा मग त्र्यंबकेश्वर, पंढरपूर असतील, ही सगळी तीर्थक्षेत्र आज बिकट अवस्था आहे. मी संताप व्यक्त करतो शासनाच्या विरोधात. अरे कसले तुमचे तीर्थक्षेत्र विकास आराखडे, कसला विकास? आज इंद्रायणी माता जाऊन बघा तुम्ही, अतिशय भयानक परिस्थिती आहे. आज तीर्थ सुद्धा तोंडात घेऊ शकत नाही, आंघोळ करू शकत नाही. दिंडी घेऊन गेलो महाराज, मी स्वतः दिंडी चालक आहे. पसायदान सहजीवन नावाची दिंडी आहे माझी. यावर्षी गेलो, 2दा स्नान केलं चंद्रभागेमध्ये. अंगाला खास सुट्टी हो. काय दिलं आम्हा वारकऱ्यांना तुम्ही राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्र शासनाने? काही नाही दिलं. आज वारकरी इतका शोषण आहे वारकऱ्याचं. मी स्वतः आज संप्रदायाची सेवा करतोय, वारकऱ्यांची सेवा करतोय. मला एक गोष्ट लक्षात आली, मी सगळ्यांच्या निदर्शनास या अभिव्यक्तीच्या माध्यमातून आणून देतो की शेतकरी आणि वारकरी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्यावेळेस तो शेतात राबतो आणि जगाला पोचतो त्यावेळेस तो शेतकरी असतो, आणि ज्यावेळेस तो वारीत चालतो, ज्यावेळेस टाळ गळ्यात घेतो आणि नामस्मरण करतो, तुकोबारायाचं माऊलीचं नाव घेतो, त्यावेळेस तो वारकरी असतो. शेतकरी आणि वारकरी एकाच नाण्याच्या 2 बाजू. आज तो तिकडेही लढतोय, इकडेही लढतोय, तिकडेही मरतोय आणि इकडेही मरतोय. सगळे संबंध महाराष्ट्राला आणि राज्यकर्त्यांना मी विनंती करीन, आमची दखल घ्या, आमच्या महाराजांची दखल घ्या आणि जातीभेदाच्या पलीकडे जाऊन एक मानवता म्हणून ज्यांनी आम्हाला पुरोगामी विचार दिले त्या जगद्गुरु संत तुकोबारायांची ही तपोभूमी वाचवा. जय हरी, जय वारकरी.